हॅलो स्टुडंट, आज आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट या चॅप्टरला सेकंड चॅप्टरला स्टार्ट करणार आहे. तर ट्रिग्नोमेट्री तुम्ही 9वी-10वीमध्ये शिकलेच असाल. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय किंवा जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ते कोणकोणते आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साईन, कॉस, टॅन, सेक, कोसेक हे काय आहेत तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची जी व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, एक राईट अँगल ट्रायंगलचा यूज केला होता, बरोबर. त्याचप्रमाणे मग त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल सोडून जो दुसरा अँगल आहे तो घेऊन काय केलं होतं, अपोजिट साईड, ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेनियसचा यूज करून काय केलं होतं, साइन थिटा आणि कॉस थिटा फाइंड आउट केलं होतं. एकदा का आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा मिळाला तर आपण टॅन, सेक, कोसेक आणि कॉट इझिली फाइंड आउट करू शकतो. महत्त्वाचं काय, साइन आणि कॉस या दोन्हींच्या जर सगळ्या प्रॉपर्टीज, सगळ्या व्हॅल्यूज जर आपल्याला माहीत झाल्या किंवा यांचे जे सायन्स आहेत ते जर माहीत झाले तर ह्या बाकीच्यांसाठी, टॅनसाठी, कॉटसाठी, कोसेकसाठी, सेकसाठी काहीही अवघड नाही आहे. तर पहा, तुम्ही आत्तापर्यंत काय पाहिलं, जे तुम्ही 9वी-10वीला काय पाहिलं होतं. सपोज बघा, हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, मी ते तुम्हाला सेपरेटली काढून दाखवते. जर असा एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल, this is A, B and C राईट अँगल ट्रायंगल. आता ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये बी जो आहे तो राईट अँगल आहे, 90 डिग्री आहे, बरोबर. ही जी साईड आहे हिला आपण म्हणत असतो हायपोटेनियस. आणि जर हा अँगल आपण थिटा घेतला तर याच्या अपोजिट साईड ही आहे, बरोबर. ही काय, ॲडजसंट साईड, राईट. त्यानंतर मग आपण काय केलं होतं तर साइन थिटा इज इक्वल्स टू, साइन थिटा काय असतो, हा जो थिटा अँगल आहे बघा, साइन थिटा, ह्या थिटासाठी आपण पाहतोय हा जो थिटा आहे त्यासाठी अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, म्हणजेच काय बघा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस इज इक्वल्स टू, मग आपण लिहूया अपोजिट साईड काय ए बी, हायपोटेनियस काय ए सी. देअरफोर आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली, साइन थिटा इज इक्वल्स टू ए बी अपॉन ए सी, राईट. सेम आपण काय करणार, कॉस थिटा फाइंड आउट करणार. कॉस थिटा इज इक्वल्स टू, कॉस थिटासाठी काय असतं, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साईड काय बी सी, ह्या थिटासाठी पाहतोय आपण बी सी अपॉन हायपोटेनियस काय ए सी. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, कॉस थिटा इज इक्वल्स टू बी सी अपॉन ए सी. ह्या दोन गोष्टी मिळाल्या. जर ह्या दोन साइन आणि कॉसच्या जर सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहीत झाल्या तर जे नेक्स्ट आहेत टॅन, कॉट, सेक, कोसेक हे फाइंड करणं फार अवघड नाही आहे. बिकॉज टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, राईट. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटाची व्हॅल्यू काय ए बी अपॉन ए सी अँड कॉस थिटा काय बी सी अपॉन ए सी. ए सी गेट कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल, ए बी अपॉन बी सी. जर लक्षात ठेवायचंच तर काय, इथे हायपोटेनियस टॅनमध्ये येणार नाही, मग काय येईल, टॅन थिटा इज इक्वल्स टू ए बी. ए बी म्हणजे काय, अपोजिट साईड अँड डिवायडेड बाय बी सी. बी सी म्हणजे काय, ॲडजसंट साईड. मग आपल्याला काय मिळालं, टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. सिम्पली आहे. टॅन आणि कॉट, कोसेक, सेकसाठी लक्षात ठेवायची गरजच नाही आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त साइन आणि कॉससाठी. बिकॉज साइन थिटा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, कॉस थिटा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस. जी काही साईनची व्हॅल्यू आलेली असेल तिला कॉसच्या व्हॅल्यूने काय करायचं, डिव्हाइड करायचं, विच इज टॅन थिटा. त्यानंतर जो कॉट थिटा असतो, आपल्याला जो कॉट थिटा मिळतो, कॉट थिटाची व्हॅल्यू काय असते 1 अपॉन टॅन थिटा. म्हणजे जो टॅन आहे त्याचा रेसिप्रोकल जर आपण घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, कॉट मिळणार आहे. मग घेऊया आपण 1 अपॉन टॅन थिटा म्हणजेच काय 1 अपॉन ए बी अपॉन बी सी. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, बी सी अपॉन ए बी. सिम्पली डायरेक्ट तुम्ही जरी असं लिहिलं, कॉट थिटा इज इक्वल्स टू रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा म्हणजेच काय बी सी अपॉन ए बी. त्यानंतर जो आपल्याला मिळत असतो तो सेक थिटा. सेक थिटा म्हणजेच काय असतो 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे जी कॉसची व्हॅल्यू आहे 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय 1 अपॉन कॉसची व्हॅल्यू आहे बी सी अपॉन ए सी. देअरफोर आपल्याला सेक काय मिळाला, ए सी अपॉन बी सी. त्याचप्रमाणे कोसेक थिटा, कोसेक थिटा काय असतो 1 अपॉन साइन थिटा. तर पहा
इथे साईनची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे आपल्याला काय मिळेल, कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळेल. तर पहा, जो आपला मेन पार्ट जो आहे ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्समध्ये तो हा आहे. जर तुम्हाला साईन आणि कॉस कळाला तर हे बाकीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणं फार इझी आहे. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, तर साईन कॉस, साईन आणि कॉस हे मेन फंक्शन्स आहेत. त्यानंतर आपल्याला टॅन थिटा जर फाइंड आउट करायचं असेल तर टॅन म्हणजे काय, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. त्यानंतर कॉट थिटा, कॉट थिटा म्हणजेच काय, तर 1/tan, 1/tan म्हणजेच काय, हा काय येईल 1 साईन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे याचा रेसिप्रोकल तो येईल कॉस थिटा अपॉन साईन थिटा. त्यानंतर जी व्हॅल्यू आहे सेक थिटा, सेक थिटा इज इक्वल्स टू 1 कॉस थिटा. मग जर तुम्हाला कधी असं असेल तर काय लिहिता येऊ शकतं, कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 सेक थिटा. हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. सेम काय मिळेल आपल्याला, कोसेक थिटा, कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 साईन थिटा, म्हणजेच काय मिळालं, साईन थिटा इज इक्वल्स टू 1 कोसेक थिटा. बरोबर, साईन माहिती आहे तर कोसेक माहीत होईल, कोसेक माहिती आहे तर साईन माहिती होईल. बिकॉज दीज आर रेसिप्रोकल्स ऑफ तर साईन हा रेसिप्रोकल आहे कोसेकचा, सेक रेसिप्रोकल आहे कॉसचा, आणि टॅन वरून आपण कॉट, कॉट हा रेसिप्रोकल आहे टॅनचा. हेच ह्या डायग्रॅमवरून फक्त आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी डायग्रॅम आहे ही तुम्हाला एका सर्कलमध्ये ड्रॉ करायची, आणि बाय यूजिंग सर्कल आपल्याला काय करायचे, परत साईन कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तर पहा, ह्या ट्रायंगलचा यूज करून आपण हे फाइंड आउट केलं, साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, कॉट थिटा आणि सेक थिटा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ सर्कल, सर्कलचा यूज करून ट्रिग्नॉमॅट्रिक फंक्शन्स कसे फाइंड आउट करायचे. तर पहा, आपण एक सर्कल ड्रॉ केलं आहे. त्या सर्कलमध्ये हा काय एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस, कोऑर्डिनेट ॲक्सिस घेतलेत, आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, ह्या ॲक्सिसवरती ह्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये OB एक लाईन काढली आहे, आणि ह्या लाईनवरती ही लाईन ह्या सर्कलला P या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. बरोबर, Pचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, XY. मग ह्या P पासून ह्या Xवरती आपण काय केले, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, त्याला आपण त्या पॉईंटला M नाव दिलं, आणि हा सेंटर O आहेच आहे. तर आपल्याला काय मिळेल बघा, हा एक ट्रायंगल मिळाला OPM. त्याच्यामधला जो हा M आहे तो झाला 90 डिग्री. मगाच्या ट्रायंगलसारखाच ट्रायंगल तयार झाला आहे बघा. हा जो ट्रायंगल होता त्यासारखाच हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आहे, आणि हा जो राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे त्याचा यूज आपल्याला करायचा आहे कशासाठी, तर साईन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड आउट करण्यासाठी. आता बघा, OP कुठलंही सर्कल असेल तर त्याला काय असते, एक रेडियस असते, आणि ह्या ज्या काही लाईन्स असतात सर्कलमधल्या हे काय असतं, रेडियस असतात सर्कलच्या. मग OP काय, सर्कलची रेडियस आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, R नाव दिलं. बघा, OP इज इक्वल्स टू रेडियस ऑफ सर्कल, देअरफोर आपण कसं लिहितो, लेंथ ऑफ OP विच इज इक्वल्स टू R. सिमिलरली आपण काय केलं, हा जो Y म्हणजे PM आहे, PM काय, ह्या Y ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे, देअरफोर आपण त्याची लेंथ घेतली Y. हा जो OM आहे काय, एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे, त्यामुळे आपण त्याची लेंथ काय घेतली, X. देअरफोर आपल्याला लेंथ मिळाल्या काय, लेंथ ऑफ PM, लेंथ ऑफ PM काय मिळाली, Y, आणि लेंथ ऑफ OM काय मिळाली, तर X मिळाली. म्हणजे आपल्याला काय मिळालं, PM मिळाला Y, OM मिळाला X. आता आपण काय करूया, तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करूया. तर साईन थिटा, अगेन सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे, सेम ट्रिक यूज करायची. साईन थिटा इज इक्वल्स टू, हा जो थिटा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये साईन फाइंड आउट करायचे. साईन थिटा इज इक्वल्स टू काय होणार आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट कोण आहे, PM, हायपोटेनियस कोण आहे, OP. देअरफोर PM अपॉन OP आपल्याला मिळाला. बरोबर, मग OP आणि PMची व्हॅल्यू किती आहे, Y, देअरफोर Y, आणि OPची व्हॅल्यू किती आहे, R, बिकॉज OP इज रेडियस. मग आपल्याला काय मिळालं, साईन थिटा इज इक्वल्स टू Y अपॉन R. सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे, कॉस थिटा फाइंड आउट करायचं. बघा, कॉस थिटा इज इक्वल्स टू काय होईल, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साईड काय, OM, हायपोटेनियस काय, OP. देअरफोर आपल्याला काय मिळालं, OMची लेंथ काय, X, आणि OP काय, R. देअरफोर आपल्याला बघा काय मिळालं, कॉस थिटा इज इक्वल्स टू X अपॉन
आर. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सर्कलचं इक्वेशन जे तुम्ही 9वी 10वीमध्ये शिकलेले आहात तेच. सर्कलचं इक्वेशन काय असतं जनरली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर. आर म्हणजे रेडियस असते त्या सर्कलची. आणि जर हे सर्कल युनिट सर्कल झालं, द इक्वेशन ऑफ युनिट सर्कल, जर हे सर्कल युनिट सर्कल झालं तर काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. युनिट सर्कल म्हणजे काय, ज्या सर्कलची रेडियस किती असते, 1 असते. देअरफॉर जनरली सर्कलचं इक्वेशन हे असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. आणि युनिट सर्कलचं इक्वेशन काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 स्क्वेअर. आता हे का सांगते मी, कारण आपल्याला काय मिळालं बघा, साइन थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन आर मिळालेले, बरोबर. त्यावरून आपण काय लिहू शकतो, हा आर इकडे जाईल, मल्टिप्लाय होईल, मग आपल्याला काय मिळालं, आर इंटू साइन थिटा इज इक्वल्स टू वाय. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, वायची व्हॅल्यू मिळाली, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. आणि ज्यावेळेस हे सर्कल युनिट सर्कल असेल त्यावेळेस आरची व्हॅल्यू बघा, इथे काय आरची व्हॅल्यू 1 आहे. ज्यावेळेस हे सर्कल युनिट सर्कल असेल त्यावेळेस आरची व्हॅल्यू असते 1. जर पुट केली तर आपल्याला काय मिळालं, साइन थिटा इज इक्वल्स टू वाय व्हेन सर्कल इज युनिट सर्कल. सिमिलरली आपल्याला काय मिळालेलं आहे, कॉस थिटा इज इक्वल्स टू किती मिळाले बघा, एक्स अपॉन आर मिळालेले, बरोबर. तर आपल्याला काय मिळेल, हा आर इकडे जाईल, आर इज इक्वल्स टू आर कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स. ही एक व्हॅल्यू मिळाली, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा. ही एक व्हॅल्यू मिळाली, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. आणि ज्यावेळेस सर्कल हे युनिट सर्कल असतं त्यावेळेस आरची व्हॅल्यू जर आपण 1 पुट केली बघा, युनिट सर्कल असेल, आरची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपल्याला काय मिळेल, एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा. म्हणजे बघा आपल्याला काय मिळालं, ज्यावेळेस जनरल सर्कल असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर, त्यावेळेस आपल्याला काय मिळालं, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा अँड एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा. when circle is unit circle, then y is equals to sin theta and x is equals to cos theta, बरोबर. ज्यावेळेस हे सर्कल काय असेल, युनिट सर्कल, त्या देअरफॉर आपल्याला काय मिळेल, p ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. कारण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज जर इथे पुट केल्या आपल्याला हे कॉर्डिनेट्स मिळतात. पण जर सर्कल हे युनिट सर्कल असेल तर आपल्याला पी ऑफ एक्स वाय काय मिळाला, आर हा 1 होईल म्हणजे कॉस थिटा कॉमा साइन थिटा. येते लक्षात, पीचे जे कॉर्डिनेट्स आहेत तुमच्या बुकमध्ये पण ही नोट दिलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस तुम्ही नोट्स लिहाल त्यावेळेस लिहायचं काय, तर पहा इथे तुम्हाला बुकमध्ये इथे दिलेलं आहे, इफ पी ऑफ एक्स वाय लाईज ऑन द युनिट सर्कल. बघा इथे युनिट सर्कल मेन्शन केलेलं आहे. ज्यावेळेस युनिट सर्कल असेल त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स आणि साइन थिटा इज इक्वल्स टू काय मिळाले, वाय. देअरफॉर पी ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू पी ऑफ कॉस थिटा कॉमा साइन थिटा. आणि जनरली ज्यावेळेस हे युनिट सर्कल नसेल, देअरफॉर द पेअर ऑफ एक्स वाय ऑफ कोऑर्डिनेट्स पी इज युनिकली डिटरमाइंड बाय थिटा. Thus x is equals to r cos theta and y is equals to r sin theta. x is equals to r cos theta आणि y is equals to r sin theta खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या दोन व्हॅल्यूज लक्षात ठेवा, यावरून आपल्याला खूप काही सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर इथे पण पहा काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल PMO जो काही ट्रायंगल आहे याच्यामधला, त्याच्यासाठी OM काय एक्स, PM काय वाय, OP काय आर. जे काही मी तुम्हाला आत्ता सांगितलं, कॉस थिटा इज इक्वल्स टू काय मिळाले बघा, एक्स अपॉन आर. साइन थिटा काय मिळालं आहे, वाय अपॉन आर. ह्यासुद्धा व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा आणि नोट्स लिहा. त्यानंतर बघा इथे एक नोट दिलेली आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज और ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर इंडिपेंडंट ऑफ आर. म्हणजे रेडियसवर ते काय डिपेंडंट नाही आहेत, इंडिपेंडंट फ्रॉम आर. आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल अँगल आर सेम. आपण पाहिलं होतं कोटर्मिनल अँगल्स काय असतात, त्यांच्या टर्मिनल आणि इनिशियल आर्म काय असतात, सेम पोझिशनला असतात. देअरफॉर काय सांगितलं आहे त्यांनी, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल अँगल्स आर सेम. त्यानंतर पहा आपल्याला काय पाहायचं आहे, हे लक्षात आलं असेल, आपण काय केलं, हे जे काही
ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स होते जे तुम्ही आजपर्यंत या ट्रायंगलच्या मदतीने फाइंड आउट करत होते, ते आपण काय केलं, फक्त हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आपण एका सर्कलमध्ये ड्रॉ केला आणि सर्कलमध्ये एक्स आणि वायचा आधार घेतला आणि सर्कलमध्ये ड्रॉ केल्यानंतर त्यांच्या काय व्हॅल्यूज मिळतात ते पाहिलं. एका जनरल सर्कलसाठी पाहिलं आणि तेच काय केलं, युनिट सर्कलसाठी पण पाहिलं. जनरल सर्कलसाठी आपल्याला काय मिळालं, वाय इज इक्वल्स टू आर साईन थिटा अँड एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा. आणि युनिट सर्कलसाठी आपल्याला काय मिळालं, साईन थिटा इज इक्वल्स टू वाय अँड कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स. ह्या दोन व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय व्हायचं आहे पहा, आपला जो नेक्स्ट टॉपिक त्याच्यामधला आहे तो आहे सायन्स ऑफ ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट. खूप इम्पॉर्टंट आहे. जर ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स आपण शिकतोय तर त्या ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सचे जे सायन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते सुद्धा लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, हे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, मग त्याच्यानंतर फर्स्ट क्वाड्रंट काय, सेकंड क्वाड्रंट काय, थर्ड क्वाड्रंट काय, फोर्थ क्वाड्रंट काय, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आता हे सगळं तुम्ही 10वी 9वीमध्ये शिकलेलं आहात. काय, याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात, याला सेकंड क्वाड्रंट म्हणतात, याला थर्ड क्वाड्रंट म्हणतात, याला फोर्थ क्वाड्रंट म्हणतात. हा जो काही आहे तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो, हा जो काही आहे तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असतो, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस असतो आणि हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस असतो. तर काय करायचं आहे आपल्याला, ह्या क्वाड्रंटमध्ये प्रत्येक क्वाड्रंटमध्ये काय करायचं आहे, तर साईनची व्हॅल्यू, कॉसची व्हॅल्यू, टॅन, सेक, कोसेक, कॉट सगळे काय आहेत, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. मग आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हे तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे चेक कसं करायचं, पण त्याच्या अगोदर तुम्ही आजपर्यंत काय पाहिलं होतं, फर्स्ट क्वाड्रंट जर असेल तर एक्स वाय झेडच्या ज्या व्हॅल्यूज तुम्ही आजपर्यंत फाइंड आउट केल्या त्यासाठी काय पाहिलं होतं आपण, एक्स आणि वाय दोन्हींच्या व्हॅल्यूज काय असतात, पॉझिटिव्ह असतात. म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल काय, ऑल पॉझिटिव्ह. जे काही असेल व्हॅल्यू कोणाची असू द्या सगळं काय असतं पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह. त्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह. बघा आपण जे ऑर्डर पेअर घेतो त्या कशा असतात, एक्स कॉमा वाय या टर्ममध्ये असतात. त्यामुळे इथे एक्स पण पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह ॲक्सिस आहे, इथे वाय पण काय पॉझिटिव्ह आहे. तर इथे पहा एक्स काय निगेटिव्ह ॲक्सिस आहे, वाय काय पॉझिटिव्ह ॲक्सिस आहे. त्यामुळे सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स काय असतो, निगेटिव्ह, आणि वाय काय असतो तर पॉझिटिव्ह असतो. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये पहा काय, तर एक्स निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे. त्यामुळे इथे ज्या दोन्ही व्हॅल्यू येतात एक्स आणि वायच्या त्या काय असतात, निगेटिव्ह येतात. फोर्थ क्वाड्रंटमध्ये वाय काय निगेटिव्ह आहे, एक्स काय पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जे इथे येतं ते काय येतं, प्लस मायनस. त्यामुळे हे तुमच्या लक्षात असेल, तुम्ही पाहिले असेल या अगोदर. काय येतं, फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह प्लस प्लस असतं, सेकंड क्वाड्रंट मायनस प्लस असतं, थर्ड क्वाड्रंट मायनस मायनस असतं आणि फोर्थ क्वाड्रंट प्लस मायनस असतं. तर ह्या कशाच्या व्हॅल्यू आहेत, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आहेत. आता आपण आत्ताच काय पाहिलं, एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा, वाय इज इक्वल्स टू साईन थिटा, बरोबर. तर इथे एक्स पण पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे इथे काय झालं, ऑल ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. देअरफॉर इथे लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवणार, ए. त्यानंतर बघा एक ट्रिक सांगते, ए. त्यानंतर बघा सेकंड क्वाड्रंटमध्ये वाय काय पॉझिटिव्ह, वाय म्हणजे कोण आहे, साईन. देअरफॉर इथं एस, इथं कोण पॉझिटिव्ह आहे, फक्त साईन. त्यानंतर इथे बघा, इथे काय दोन्ही काय निगेटिव्ह आहे, म्हणजे साईन पण निगेटिव्ह आहे आणि टॅन पण निगेटिव्ह आहे. आणि आपल्याला एक रूल माहिती आहे, पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज ऑल्सो पॉझिटिव्ह. बघा ज्यावेळेस आपण प्रोडक्ट किंवा डिव्हिजन घेतो तर दोन जर सेम साईन असतील तर काय होतं, ते पॉझिटिव्ह येतं. मग पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह असू द्या, किंवा काय जर एखादी व्हॅल्यू निगेटिव्ह असेल म्हणजे मायनस ए इंटू मायनस बी काय येतो, प्लस ए बी. तसंच मायनस ए अपॉन मायनस बी काय येतो, ए अपॉन बी, तो काय येतो पॉझिटिव्ह. सेम आपल्याला काय माहिती आहे, टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. पण इथे काय साईन पण निगेटिव्ह आहे आणि कॉस पण निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं कोण टॅन काय येणार, पॉझिटिव्ह येणार. त्यामुळे थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन काय येणार आहे, तर तो पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे इथे घ्यायचा टी. त्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये इथे कोण आहे, एक्स काय प्लस आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे, कॉस आहे. त्यामुळे इथे कोण पॉझिटिव्ह येणार, तर सी पॉझिटिव्ह येणार. बघा आता लक्षात कसं ठेवायचं,
ASTC म्हणजे काय, ऑल स्कूल टेम्पररली क्लोज असं म्हणा, किंवा ऑल स्टुडंट टेक चॉकलेट. जे काही तुम्हाला पॉसिबल असेल, जे तुमच्या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स लक्षात ठेवायचं असेल तसं ठेवा. आता आपण काय पाहिलं, साइन आणि कॉससाठीच पाहतोय. आता आपण काय करूया, सगळ्यांसाठी पाहूया. आता सगळ्यांसाठी पाहताना काय, इथे तर सगळेच पॉझिटिव्ह आहेत. साइन आणि कॉस पॉझिटिव्ह, याचा अर्थ सगळेच पॉझिटिव्ह आहे. आता इथे फक्त वाय पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन पॉझिटिव्ह आहे. आता साइन हा काय, कोसेकचा रेसिप्रोकल आहे, किंवा कोसेक काय, साइनचा रेसिप्रोकल आहे. म्हणजेच काय असतं, कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1/साइन. म्हणजे जी साइनची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तीच काय असेल, कोसेकची असेल. त्यामुळे साइन जर पॉझिटिव्ह असेल तर इथं काय येणार आहे, कोसेक पण पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये बघा, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. त्यानंतर इथं काय, ओनली साइन अँड कोसेक किंवा थिटा पण म्हणते मी, काही फरक नाही पडत, आर पॉझिटिव्ह. बरोबर. आता इथे जर टॅनचा रेसिप्रोकल काय येतो, कॉटचा रेसिप्रोकल काय येतो, टॅन. म्हणजे जर टॅन पॉझिटिव्ह असेल तर इथं काय, कॉट पण. ओनली टॅन थिटा अँड कॉट थिटा आर पॉझिटिव्ह. बरोबर. त्यानंतर इथं काय, सी म्हणजे काय, कॉस. ओनली कॉस थिटा. आणि कॉस थिटा म्हणजेच काय असतं, 1/सेक थिटा, किंवा सेक थिटा म्हणजे काय असतं, 1/कॉस थिटा. त्यामुळे रेसिप्रोकल येतोय फक्त. साईनमध्ये काही चेंज होणार आहे का, नाही. जी कॉसचं साईन आहे तेच काय असणार आहे, सेकचं साईन असणार आहे या क्वाड्रंटमध्ये. म्हणून काय झालं, सेक कॉस थिटा अँड सेक थिटा आर पॉझिटिव्ह. येते लक्षात कसं ठेवणार, ऑल स्कूल टेम्पररी क्लोज किंवा ऑल स्टुडंट टेक चॉकलेट. काही तुमच्या पद्धतीने तुम्ही सेंटेन्स तयार करा आणि लक्षात ठेवा. किंवा जर तुम्हाला हे माहिती असेल प्लस प्लस प्लस, मायनस प्लस, मायनस मायनस, तर प्लस मायनस, तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक्सची व्हॅल्यू काय असते, कॉस थिटा, आणि वायची व्हॅल्यू काय असते, साइन थिटा. मग इथं सगळं प्लस आहे म्हणजे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय येणार, पॉझिटिव्ह येणार. इथं वाय प्लस आहे, वाय म्हणजे कोण, साइन, म्हणजे इथं फक्त साइन प्लस येणार आहे. आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो म्हणून इथं कोसेक पण प्लस येणार आहे. त्यानंतर इथं दोन्ही मायनस आहे, पण मायनस डिवायडेड बाय मायनस काय होत असतं, प्लस होत असतं. म्हणून आपल्याला माहिती आहे टॅन थिटा काय असतो, साइन अपॉन कॉस असतो. म्हणून इथं टॅन पॉझिटिव्ह येणार आहे. आणि टॅनचा रेसिप्रोकल हा कॉट असतो म्हणून कॉट पण काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि सी म्हणजे काय येते, कॉस. म्हणजेच काय, एक्स. इथे कोण आहे, एक्स पॉझिटिव्ह आहे. एक्स म्हणजे कोण असतं, कॉस. म्हणून इथं कॉस पॉझिटिव्ह आहे. कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक, म्हणून इथे सेक पण काय, पॉझिटिव्ह आहे. याच प्रकारे तुम्ही याचा एक चार्ट तयार करू शकता. तर पहा चार्ट कसा तयार करणार. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, अँगलसाठी. अँगल्स, तर त्या अँगलचं मी सांगते, तोपर्यंत अगोदर तुम्ही चार्ट तयार करू शकता. चार्ट कसं तयार करणार, इकडे सगळे अँगल्स लिहून घेतले. हे अँगल्स टॅनपासून खालचे आपण नंतर पाहूया, अगोदर ह्या दोन्हींसाठी आपण पाहूया. तर लिहायचं कसं, तर बघा, साइन इन फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय, सगळे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह, ऑल आर पॉझिटिव्ह. त्यानंतर काय, सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण आहे, तुम्ही चार्टवरून लक्षात ठेवू शकता. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण आहे, साइन पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे. बघा लक्षात काय ठेवायचं, फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट ऑल निगेटिव्ह. म्हणजे आपण फक्त साइन आणि कॉससाठी पाहतोय आत्ता. साइन आणि कॉस म्हणजे काय, ऑल आपण पाहतोय. तर फर्स्टमध्ये बोथ साइन अँड कॉस पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह, थर्डमध्ये साइन कॉस निगेटिव्ह आणि फोर्थमध्ये कॉस निगेटिव्ह. त्यानंतर उरलेल्यासाठी लिहायचं कसं. आता हा पॉझिटिव्ह आहे फक्त, म्हणजे हा काय असणार, निगेटिव्ह असणार. फोर्थमध्ये हा पॉझिटिव्ह आहे फक्त, म्हणजे हा काय असणार, निगेटिव्ह असणार. आणि आता किती इझी झालं. टॅन म्हणजे काय असतं, साइन अपॉन कॉस.
बरोबर. म्हणजे याने याला काय करायचं, डिवाईड करायचं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय असतं, पॉझिटिव्हच येणार. पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह काय येणार, निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह काय येणार, पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय येणार, निगेटिव्ह येणार. आता कॉट म्हणजे काय, टॅनचा रेसिप्रोकल, म्हणजे सेम साईन राहणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्यानंतर कोसेक म्हणजे काय असतो, साईनचा रेसिप्रोकल, म्हणजे कोसेकला आणि साईनला सेमच साईन असणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड निगेटिव्ह. त्यानंतर सेक म्हणजे काय असतो, कॉसचा रेसिप्रोकल असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. येते लक्षात ठेवताना फक्त ह्या दोन्हींसाठी लक्षात ठेवा. ह्या दोन्हींसाठी पण काय लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यात तर सगळेच पॉझिटिव्ह असतात, तिसऱ्यात दोन्ही निगेटिव्ह असतात. लक्षात ठेवताना काय, सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. उरलेले दोन अपोजिट साईन द्यायचं, एक निगेटिव्ह ते एक पॉझिटिव्ह. याच्यावरून आपण हा चार्ट लिहू शकतो. त्यान आपल्याला इथं या डायग्रॅममध्ये काय पाहायचं आहे, तर डायग्रॅममध्ये इथून आपण स्टार्ट करतो एक्स ॲक्सिसपासून. त्यामुळे इथे थीटा किती असतो, पहिल्यांदा 0 डिग्री. इथे गेल्यानंतर किती होतो तो 90 डिग्री. आता तुम्ही आत्तापर्यंत डिग्रीमध्ये पाहत आलात. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाहताना आपण रॅडियनमध्ये पाहणार आहे. 90 डिग्री म्हणजे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये काय पाहिलं, π/2 रॅडियन. शक्यतो आता बोलताना आपण रॅडियनमध्ये बोलूया. π/2 रॅडियन. दिस इज 0 डिग्री म्हणजे 0 रॅडियनच असतो. त्यानंतर इथपर्यंत हा जो स्ट्रेट अँगल दिसतोय हा किती असतो, 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजेच किती असतो, पाय रॅडियन. बरोबर. हा किती असतो, 270 डिग्री म्हणजेच किती, 3π/2 रॅडियन. आणि परत इथं आल्यानंतर किती होतो, 360 डिग्री म्हणजेच काय, 2π रॅडियन. पहा, नाही तर तुम्ही म्हणाल इथे 0 डिग्री होता, हा 0 आहे. इथून स्टार्ट करतोय त्यावेळेस 0 आहे, पण ज्यावेळेस 1 रोटेशन कंप्लीट होतोय त्यावेळेस इथं किती येतोय, 360 म्हणजे 2π. आता पहा, ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू पाहणार आहे साईन आणि कॉसची, तर ती 0 to π/2 मध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटसाठी बघा तुमच्या बुकमध्ये असं दिलेलं असेल, 0 <= थीटा <= π/2. म्हणजेच काय, स्ट्रिक्टली लेस दॅन असेल तर म्हणजेच काय, 0 to π/2. ह्या क्वाड्रंटमध्ये 0 to π/2 इथून इथपर्यंत काय असेल, सगळ्या व्हॅल्यूज काय असतील, पॉझिटिव्ह असतील. त्यानंतर π/2 पासून पायपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत काय असतील, फक्त साईन आणि कोसेक प्लस असतील, बाकीचे सगळे काय असतील, मायनस असतील. म्हणजेच काय, 90पेक्षा जास्त आणि 180पेक्षा कमी. त्यानंतर काय, इथून इथपर्यंत काय असणार आहे, साईन आणि कॉस मायनस असणार आहे, फक्त टॅन आणि कॉट काय असणार आहे, प्लस असणार आहे. आणि इथून इथपर्यंत काय असणार आहे, फक्त कॉस काय असणार आहे, प्लस असणार आहे. म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल काय असतो, सेक असतो, म्हणून तो पण काय येणार आहे, प्लस येणार आहे. लक्षात ठेवणं फार इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे रेंज. तर पहा, नेक्स्ट टॉपिक काय आपला, रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा. तर रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा पाहण्यासाठी जो मगाचा आपण टॉपिक पाहिला होता, हे जे काही युनिट सर्कल आपण घेतलं होतं, या सर्कलचाच यूज करायचा आहे आपल्याला. बघा, या सर्कलमध्ये जो अँगल आहे POM हा काय घेतला आहे, थिटा घेतला आहे. ह्या थिटासाठी आपण काय केलं, P हा एक पॉईंट घेतला सर्कलवरती, ती ओमधून एक लाईन ड्रॉ केली Pमधून जाणारी. त्यानंतर Pमधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली एक्स ॲक्सिसवरती. त्यावेळेस M काय मिळाला आपल्याला, 90 मिळाला. त्या P आणि एक्सचे आपल्याला कॉर्डिनेट्स मिळाले होते. काय मिळाले होते ते, Pसाठी एक्स काय मिळाला होता, आर कॉस थिटा, आणि वाय काय मिळाला होता, आर साईन थिटा. म्हणजेच P(x, y) = आर कॉस थिटा अँड आर साईन थिटा आपल्याला मिळालं होतं. म्हणजेच आपल्याला काय मिळालं होतं, y = आर साईन थिटा, x = आर कॉस थिटा मिळाला होता. बरोबर. त्यासाठी ज्यावेळेस आपण आरची व्हॅल्यू इथे 1 पुट केली, बघा आरची व्हॅल्यू 1 पुट केली म्हणजे ही रेडियस काय केली, 1 घेतली. त्यावेळेस आपल्याला काय मिळालं, y इज साईन थिटा अँड x इज कॉस थिटा. त्यावेळेस P(x, y) आपल्याला काय मिळाला, कॉस थिटा अँड साईन थिटा. तर याचंच आपल्याला काय करायचं, यूज करायचं आहे. तर पहा, आपण ज्यावेळेस त्या युनिट सर्कलमध्ये पाहतो, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, कॉस थिटा, आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली, साईन थिटा. तर आपल्याला माहिती, युनिट सर्कलचं इक्वेशन ऑफ युनिट सर्कल ते काय असतं, x² + y² =
1 असतं, बरोबर. याचा अर्थ काय, तर एक्सची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल्स टू 1 असणार आहे आणि वायची पण व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू 1 असणार आहे. म्हणजे देअरफॉर आपल्याला काय मिळालं, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल्स टू वाय अँड वाय स्क्वेअर इज ऑल्सो लेस दॅन इक्वल्स टू 1. ह्या 2 कंडिशन्स असणार आहे, बरोबर. हे जर इक्वेशन 1 असेल तर म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, जर हे आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं, देअरफॉर -1 इज लेस दॅन इक्वल्स टू एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 1. कारण जर याचं स्क्वेअर रूट घेतलं एक्स स्क्वेअरचं तर एक्सच्या आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळतात, हे सगळ्यांना माहीत असेल. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू जर 1 आहे तर याचं जर स्क्वेअर रूट घेतलं आपण तर याचं स्क्वेअर रूट काय येतं, एक्स इज इक्वल्स टू +-1 येत असतं. म्हणजेच काय, एक्ससाठी 2 व्हॅल्यूज येतात, प्लस आणि -1. म्हणजे इथं एक्स स्क्वेअर लेस दॅन इक्वल्स टू 1 आहे. म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू -1 आणि 1मध्ये लाय करते. -1 पासून स्टार्ट होईल आणि 1पर्यंत जाईल. सेम जर आपण वायसाठी केलं तर आपल्याला काय मिळेल, वाय इज लेस दॅन -1 इज लेस दॅन इक्वल्स टू वाय इज लेस दॅन इक्वल्स टू 1. वायची रेंज आपल्याला मिळाली, एक्स हा -1 to 1मध्ये लाय करतो, अल्सो वाय हा -1 to 1मध्ये लाय करतो. आणि आपल्याला काय माहिती आहे, एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा अँड वाय इज इक्वल्स टू साइन थिटा. देअरफॉर आपल्याला काय मिळालं बघा, इथे एक्सची व्हॅल्यू पुट केली तर -1 इज लेस दॅन इक्वल्स टू कॉस थिटा इज लेस दॅन इक्वल्स टू 1 अँड -1 लेस दॅन इक्वल्स टू वाय म्हणजे काय, साइन थिटा इज लेस दॅन इक्वल्स टू 1. देअरफॉर आपल्याला रेंज मिळाली कोणाची, कॉस थिटाची आणि साइन थिटाची, काय 1. कॉस थिटा अँड साइन थिटा ऑलवेज लाय बिटवीन -1 to 1. बघा रेंज ऑलवेज लक्षात ठेवा, -1 to 1 ही कोणाची आहे, कॉस आणि टॅन दोन्हींची पण रेंज काय आहे, -1 to 1. कॉस थिटा किंवा साइन थिटा लाय होतात -1 to 1. आता पहा, ज्यावेळेस तुम्ही नोट्स लिहाल त्यावेळेस काय लिहिणार, मगाशी जो मी ट्रायंगल दाखवला होता फर्स्ट, तो ट्रायंगल काढा, त्याच्यावरून साइन थिटा लिहा. हे सेम असं लिहायचं, हायपोटेनियस साईड अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, कॉस थिटासाठी ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस, टॅनसाठी हे सगळं लिहा. त्यानंतर मग आपण जे युनिट सर्कलचा यूज केला होता, युनिट सर्कलने आपल्याला काय, साइन थिटा इज इक्वल्स टू एक वाय अपॉन आर मिळाला होता. त्यानंतर साइन थिटा, नोट्स लिहिताना हे असं व्यवस्थित लिहा. त्यानंतर हा युनिट सर्कलवरून ह्या ज्या काही व्हॅल्यूज मिळाल्या होत्या, त्यानंतर पी जो आपल्याला पॉईंट मिळाला होता. नंतर आपण काय केलं, सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट केलं. मग सायन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनसाठी आपण काय केलं, ॲक्सिस घेतले, त्याच्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट घेतलं. मग प्रत्येकासाठी एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा असतो, वाय इज इक्वल्स टू साइन थिटा असतो. मग इथे तुम्हाला माहिती आहे ++, -+, मग हे काय, तर याच्यामध्ये कोणते फंक्शन्स पॉझिटिव्ह, याच्यामध्ये सगळं लिहा. आणि खाली लिहिताना हे जे काही इथे लिहिलेलं आहे, तुम्ही अशी एक मोठी डायग्रॅम काढा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेन्सचा यूज करून हे जसं लिहिलेलं आहे तसं लिहा. ऑल्सो इथे खाली पॉईंट टाका. फर्स्ट पॉईंट, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड पॉईंट, only sine and cosec theta are positive in second quadrant. Third point, only tan theta and cot theta are positive in third quadrant. Fourth point, only cos theta and sec theta are positive in fourth quadrant. त्यानंतर काय करा, हा जो चार्ट आहे तो तयार करा. त्यानंतर काय, फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय, 0 to π/2. सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय, π/2 to π. थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय, π to 3π/2. फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय, 3π/2 to 2π. या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित लिहा. आता जो आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे, आपण त्याच्यानंतर काय पाहिलं, रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची आपण काय केली, तर ती रेंज पाहिली, बरोबर. तर रेंज पाहिल्यानंतर आपल्याला काय करूया, एक्झाम्पल्स पाहूया. नक्की एक्झाम्पल्स कसे विचारतात, तर एक्झाम्पल्स कसे विचारतात, फाइंड द सायन्स ऑफ फॉलोविंग, म्हणजे तुम्हाला काय अँगल्स देतात आणि त्याचं काय करायचं, सायन्स फाइंड आउट करायला सांगतात. फॉर एक्झाम्पल बघा, फाइंड द सायन्स ऑफ द फॉलोविंग, म्हणजे खाली काय अँगल्स दिलेले आहेत आणि त्यांचं काय करायचं, आपल्याला सायन्स फाइंड आउट करायचे. फर्स्ट घेऊया, साइन 300 डिग्री दिलेला आहे. सेकंड दिलेला आहे कॉस 400 डिग्री अँड थर्ड दिलेला आहे तो कॉट -206 डिग्री दिलेला आहे. आता बघा, अशा वेळेस काय करायचं, तर साइन थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, इथे थिटा दिलेला आहे 300 म्हणजेच किती, 270पेक्षा जास्त आहे, बरोबर. 270 इज लेस दॅन 300.
बरोबर. आणि 300 इज लेस दॅन 360 डिग्री. बघा असं का म्हणते, कारण आपण काय पाहिलं आहे, क्वाड्रंटल सिस्टीम पाहिली. म्हणजे काय, असे काही असं क्वाड्रंट पाहिले. बरोबर. हे किती, फर्स्ट क्वाड्रंट, हे काय सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट. तर हे काय असतं, इथून इथपर्यंत 0 to π/2 म्हणजेच 90. इथून इथपर्यंत किती असतं, π/2 to π म्हणजेच किती 180. बरोबर. इथंपर्यंत किती असतं 270 म्हणजेच 3π/2 आणि इथं किती असतं 360. बरोबर. म्हणजेच काय, तर हे फोर्थ, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 0 to π/2 फर्स्ट क्वाड्रंट, π/2 to 180 सेकंड क्वाड्रंट, 180 to 270 थर्ड क्वाड्रंट आणि 270 to 360 फोर्थ क्वाड्रंट. कारण जर हेच नाही कळालं तर हे सॉल्व नाही होणार. म्हणून आपल्याला हा अँगल बघायचा कशामध्ये लाय करतो. 300 270पेक्षा मोठा आहे आणि 360पेक्षा लहान आहे. म्हणजेच काय, थिटा लाय बिटवीन 270 to 360. म्हणजेच बघा इथे 270 आहे आणि इथे 360, ह्या दोन्हींच्या मध्ये येतो आहे. म्हणजेच काय, थिटा बिलॉंगिंग्स टू फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये गेला, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये गेला. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये, चौथ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतो, आपल्याला माहिती आहे सी पॉझिटिव्ह असतो. सी म्हणजे काय, कॉस पॉझिटिव्ह असतो. आणि हा काय, साईन आहे. देअरफॉर साईन थिटा इज निगेटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर. फोर्थमध्ये काय, साईन निगेटिव्ह आहे. दिस इम्प्लाइज साईन 300 इज निगेटिव्ह. मिळालं आन्सर. आपल्याला काय सांगितलं होतं, जे अँगल्स दिले आहेत त्याचं साईन फाइंड आउट करा. मग साईन 300 काय, निगेटिव्ह आहे, बिकॉज 300 लाय बिटवीन 270 to 360 आणि तो कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. सेम काय करायचं सेकंडसाठी. आता सेकंड बघा काय, कॉस 400 आहे. आता कॉस 400, मग 400 थिटा इज इक्वल्स टू 400. 400 म्हणजेच काय, 360 + 40. बरोबर. आता जर आपण इथे क्वाड्रंटचा विचार केला तर क्वाड्रंटमध्ये इथून आपण काय करत असतो, एक्सपासून स्टार्ट करत असतो. बरोबर. ह्या एक्सपासून स्टार्ट केलं तर इथंपर्यंत परत किती येतं 360. दिस इज 1 रोटेशन कंप्लीट होत असतं. पण आपल्याला काय 360 + 40 म्हणजे इथे हा असा कुठेतरी हा काय असणार आहे, हा अँगल असणार आहे. हा किती झाला 400 झाला. आणि 400 हा कुठे आला आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. देअरफॉर आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय असतात, सगळे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे हा काय आला पॉझिटिव्ह. कॉस 400 इज पॉझिटिव्ह. बरोबर. हे सुद्धा तुम्ही बाय डायग्राम इथे पाहिलेलंच आहे. काय पाहिलं, हे काय इथे मी दाखवते, 300 म्हणजेच किती आणि किती होतील 270 + 30. बरोबर. 270 म्हणजे काय, इथपासून जर तुम्ही स्टार्ट केलं तर इथंपर्यंत किती येतं 270 येतं. आणि इथे हा सपोज असेल 30चा, तर हा टोटल किती झाला 300 डिग्री. आणि हा कुठे आला आहे, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. तुम्ही असं ड्रॉ करून पाहू शकता किंवा असं फक्त लिहिण्याची पद्धत कसं आहे, तुम्ही असं एक्झाममध्ये असं नाही दाखवू शकत डायरेक्टली. हे डायग्रॅम काढणं सोपं आहे किंवा डायग्रॅमद्वारे तुम्ही तुमचं अंडरस्टँडिंगसाठी काढू शकता. पण लिहिताना कसे लिहिणार, थिटा इज इक्वल्स टू 300. देअरफॉर 270 इज लेस दॅन 300 इज लेस दॅन 360. देअरफॉर थिटा बिलॉंगिंग्स टू, हे साईन बिलॉंगचं असतं, थिटा बिलॉंगिंग्स टू फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर साईन इज निगेटिव्ह बिकॉज फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, ओन्ली सी पॉझिटिव्ह असतं. सेम तुम्हाला थर्ड बघायचं आहे. आता थर्डसाठी थोडंसं तुम्हाला डोकं चालवावं लागेल. डोकं चालवणं म्हणजे काय, हा इथं काय दिलं आहे, निगेटिव्ह दिलेलं आहे. ऑलरेडी अँगलच काय दिला आहे, निगेटिव्ह दिला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, याचा को टर्मिनल अँगल फाइंड आउट करायचा. अशा वेळेस काय करायचं, को टर्मिनल अँगल. को टर्मिनल म्हणजे काय, ज्या दोन अँगल्स आपल्याला जे दोन अँगल्स दिलेले असतात त्यांची सबट्रॅक्शन जर 360 किंवा 360च्या मल्टिपलमध्ये आली तर काय करायचं, तो अँगल काय असतो को टर्मिनल. मग याचा को टर्मिनल अँगल काय असेल, याच्यामध्ये आपण काय करणार, सपोज -26 प्लस जर 360 केलं तर आपल्याला काय मिळेल 154. म्हणजेच आपल्याला काय 154 इज इक्वल्स टू -360 प्लस 206. बरोबर. म्हणजेच काय 360 याला मायनस साईन आहे
सॉरी याला जर मायनस साईन दिलं तर हे प्लस येईल, पण आपल्याला 206 म्हणजेच आपल्याला काय मिळाला, हा जो -206 आहे आणि हा जो काही 154 आहे ते दोन अँगल्स काय आहेत तर को टर्मिनल आहेत. बिकॉज आपल्याला काय मिळेल बघा, -206 इज इक्वल्स टू -360 + 154. बरोबर. म्हणजे ह्या दोन्हींची जर सबट्रॅक्शन केली तर ती काय येते, -360. 360च्या मल्टिपलमध्ये येते, म्हणून 154 इज को टर्मिनल विथ -206. देअरफॉर आपल्याला काय मिळालं बघा, 154 डिग्री अँड -206 डिग्री आर को टर्मिनल अँगल्स. आणि आपल्याला माहिती आहे जर दोन को टर्मिनल अँगल्स असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतात. मग हा 154 हा आता आपण बघू शकतो कुठल्या क्वाड्रंटमध्ये जातो. 154 म्हणजे काय, 90पेक्षा मोठा आहे पण 180पेक्षा लहान आहे. इथपर्यंत किती असतो, जर इथून आपण स्टार्ट केलं तर 90 प्लस इथे कुठेतरी येईल, तो किती असेल, 154 असेल. हा अँगल तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये गेला, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह असतो आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, म्हणजे हा काय झाला इथे निगेटिव्ह झाला. देअरफॉर आपल्याला काय मिळालं, कॉट -206 डिग्री हा काय इज निगेटिव्ह. बघा फार इझी आहे. फाइंड आउट करताना काय करणार, फक्त तो अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये जातो आहे तेवढंच चेक करा. आणि आत्ताच आपण चार्ट पाहिला आहे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये कोण निगेटिव्ह आहे. याच्यासाठी फक्त ASTC एवढंच लक्षात ठेवा. A म्हणजे ऑल पॉझिटिव्ह, S म्हणजे ओनली साईन पॉझिटिव्ह, T म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आणि C म्हणजे कॉस पॉझिटिव्ह. आणि त्याच्यावरून आपण सेक, कोसेक आणि कॉटसाठी फाइंड आउट करू शकतो. बिकॉज कोसेक इज रेसिप्रोकल ऑफ साईन, sec is reciprocal of cos and cot is reciprocal of tan.